संतानो प्रेमाने बोला. संगत मुंबई समागम पासून एकाच विषयावरती आपण या श्रवण सुखाचा आनंद घेत आहात. की जे वचन होतं माताजींचं, निराकार सहज जीवन का आधार, या सहज जीवनाविषयी सासंगतजी गेला महिनाभर आपण अनेक गुरुशिखांच्या मुखातून सुंदर भाव श्रवण करत आलात. आणि आज पण सासंगतजी त्याच विषयावरती पुन्हा सासंगतजी प्रकाश टाकण्यात आला. सासंगत शास्त्र असं सांगते की गुरुच्या मुखातून आलेलं कोणतेही वचन कधी सामान्य नसतं. त्याला कधीही सामान्य मानायचं नसतं. संतांचं कोणतेही वचन असू दे. सासंगतजी सहज माताजी बोलून गेल्या की निराकार सहज जीवन का आधार. दोन गोष्टी सासंगतजी इथं प्रमाणभूत आहेत. एक आहे परमात्मा, निराकार, वस्तू ब्रह्म. आणि दुसरी गोष्ट आहे त्या परमात्म्याची स्थिती. तसं पाहिलं तर फक्त हे उच्चाराला दोन आहेत. सहस्थिती आणि परमात्मा हे दोन वेगवेगळे अंग नाही आहेत. हे दोन्ही सासंगतची भाव एकच आहेत. एक अधिष्ठान आहे तर दुसरं अध्यस्त आहे. सासंगत सहस्थितीसाठी परमात्म्याचाच का आधार घ्यावा लागला असं जेव्हा आपण ह्या वचनाला प्रश्न करू, त्या वचनालाच प्रश्न करायचा. प्रश्न जिज्ञासू भावनेनं असावा. त्यातल्या चुका, कमतरता या भावनेनं कधी करायचा नाही. कारण अर्जुनानंही प्रश्न केलेले, किम ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तमा. संत सद्गुरूंना प्रश्न करायचा असतो पण तो हितासाठी, श्रेयासाठी करायचा असतो असं शास्त्र सांगतं. आता जर ह्या वचनाला आपण प्रश्न केला की सहज अवस्थेसाठी निराकाराचाच का आधार, दुसरा आधार का नाही चालणार. कारण सहस्थिती ही फक्त परमात्म्याचीच आहे, प्रकृतीची नाही आहे. किंबहुना प्रकृतीची नाही म्हणण्यापेक्षा प्रकृतीच्या ठिकाणी जरी ती सहस्थिती पाहायला मिळाली तरी त्या सहस्थितीचा अधिष्ठानच परमात्मा आहे. म्हणून परमात्म्याचा आधार घ्यावा लागला. आणि हा आधार कुणाला घ्यायला सांगितलेला आहे? परमात्म्याला सांगितलेला आहे. तीन गोष्टी आहेत. एक परमात्मा, एक सहस्थिती आणि ज्याला आधार घ्यायला सांगितलेला आहे तो आत्मा.
हे तिन्ही वेगवेगळे नाहीये. जसं मी सासंगजी, मी परमात्मा आणि मी आणि परमात्म्याचा संबंध, ह्या तीन गोष्टी म्हणजे सासंगतजी याचा सिद्धांत आहे. आता परमात्म्याचाच आधार घेण्याच्या पाठी, परमात्म्याचाच आधार का घ्या म्हटलं, याच्यासाठी जर आपण चिंतन केलं तर एक गोष्ट लक्षात येईल. सहस्थितीमध्ये सासंगतजी परमात्मा हा सहस्थितीमध्ये, सहस्थितीचा स्रोत आहे परमात्मा. आणि ज्यालाही आधार घ्यायला सांगितलेला आहे त्याला त्या सहस्थितीचा विसर पडलेला आहे. माझ्या सहस्थितीचा मला विसर पडल्यामुळं माताजींनी सांगितलं की तू परमात्म्याचा आधार घे. जेव्हा तू परमात्म्याचा आधार घेशील तेव्हा स्वभाव असा आहे, मन ज्याचा आधार घेतं त्याच्या तद्रुपतेसाठी सासंगतजी ते समरस होतं. आता शेवटचा पण अभंग ऐकला की नाही, मनाला म्हणलेला आहे की परमात्मा सासंगतजी तुझ्या चरणी लागो. म्हणून सांगणारा सासंगतजी, जी पण सासंगतजी व्यक्ती आहे त्याला सद्गुरू संत म्हणलेला आहे. पण ज्याला बोध केलेला आहे तो जीव जो आहे सासंगतजी, मी आणि मला ज्या परमात्म्याचा आधार घ्यायला ते पूर्णत्व आहे. त्या पूर्णत्वाचा आधार अपूर्णत्वाला का घ्यायला लावला? कारण अपूर्णत्व कशामुळे आलं? मला माझ्या पूर्णत्वाचा विसर पडला. मलाच माझ्या ठिकाणी सासंगतजी माझा विसर पडलेला आहे. मी सर्व जाणतो, सर्व 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 जाणतो. या देहात बसून सगळं काही जाणतो मी, पण सर्वात मोठी व्यथा आहे, मीच मला जाणत नाही. मग मीच मला जाणण्यासाठी काय करायला पाहिजे? मी जे आहे त्याचं कुणीतरी स्मरण करून द्यायला पाहिजे. मग ते करून देण्याचं सामर्थ्य कुणाच्यात आहे? तर परमात्म्यामध्ये आहे. म्हणून मला सांगितलं की परमात्म्याचा आधार आहे. मग या शुद्ध मी वरती जो व्यावहारिक मी तयार झालेला आहे तो कशामुळे झाला? आता व्यवहारामध्ये जेव्हा मी वावरतो ना तेव्हा मी परमात्मा म्हणून वावरत नाही, मी एक उपाधी घेऊन वावरतो. जसं की भांडवले, गजानन, देह, पुरुष, बाप, मुलगा, भाऊ, कामगार, या अनेक उपाधीनं मी वावरत असतो. मग या सगळ्या उपाधी आहेत ना मिथ्या आहेत, सत्य नाही आहेत. या अनेक उपाध्यांच्या मुळे ना मला माझ्या सहजतेचा विसर पडला. आणि ब्रह्मज्ञानाचं प्रयोजन आहे की ही सहजता ज्याचा मला विसर पडलेला आहे ना त्याचं स्मरण करून देणं. मग मला शुद्ध जर मी परमात्माच असेल तर मग या उपाध्या कशा उत्पन्न झाल्या माझ्या ठिकाणी? मी जे नाही ते मी आहे असं का वाटू लागलं? आणि जे मी आहे त्याचा मला विसर का पडला? याचं पुन्हा सासंगतजी जर आपण शास्त्राला विचारलं, गुरुवचनाला विचारलं तर पुन्हा गुरुवचनाकडून उत्तर येते की सासंगतजी ह्याला संग दोष म्हणतात. संग दोष, संग दोषाची व्याख्या कशी केली शास्त्रकारांनी? आता एक मुलाची आई होती, एकुलता एक मुलगा होता. आता तिनं बऱ्याच सासंगतजी पाहुण्यामध्ये सांगून ठेवलं की आमच्या एक मुलाला मुलगी बघा. आता बहुतांशी सासंग बऱ्याच ठिकाणी बघितल्यानंतर सासंगतजी एक कुठलं तरी स्थळ जुळून आलं आणि त्या मुलाचं लग्न झालं. आता मुलाचं लग्न होऊन सासंगतजी जेव्हा सून घरामध्ये आली
आता मुलाची आई जेव्हा सून घरामध्ये आली तेव्हा ती काय झाली? सासू झाली. आता त्या आईला सासू कुणी केलं? सुनेनं केलं. म्हणजे सून आल्यामुळं सासू ही उपाधी तिला लागू झाली. मुळात ती सासू होती का? नाही आहे. मुळात सासू नाही आहे. म्हणजे उपाधी भाव आहे. सुनेमुळं आलेली सासू ही उपाधी आहे. तद्वत सासंगजी ह्या पंचमहाभूतांच्या संग मी केल्यामुळं ह्या पंचमहाभूतामुळं आलेली जी उपाधी आहे ना, ती उपाधी म्हणजे गजानन भांडवले, पुरुष, मुलगा, पती, सासंगजी, अन्य जेवढ्या उपाधी आहेत ना, ह्या सर्व उपाध्या ह्या देहामुळं मला प्राप्त झालेल्या आहेत. वास्तविकता मी ह्या सर्व उपाधीपासून सहज आहे. सहज आहे. याला मिशनच्या भाषेमध्ये आहे ना दास म्हणतात. सोप्या भाषेमध्ये जर आपण चिंतन केलं, शिष्य गुरुचा सदैव काळी दास बनून राहत असे. मग ही सहजता कशी प्राप्त होणार? तर माताजी पुन्हा म्हणतात, आधार घेतला तर. सासंगजी आधार कसा घेणार? तर निरंतर स्मरण. सासंगजी मग कशानं होणार सहस्थिती? सहस्थिती का नाही आहे? तर त्याला मन आडवं येतं, इंद्रिय आडवे येतात, बुद्धी आडवी येते. याच्याही पलीकडे ती सहस्थिती आहे जिचा मला विसर पडलेला. म्हणून याला सोप्या भाषेमध्ये जर आपण चिंतन करायचा प्रयत्न केला तर सगळ्यात सोपी भाषा, आता ही शास्त्रानं एवढं अवघड वाटतंय, तर सोप्या भाषेत जर चिंतन केलं ना तर दास बनायचं. मग तो दास कसा आहे? तो दास सासंगजी पुन्हा जर आपण अभंग घेतला त्या दासाचं 185 क्रमांक बंधामध्ये पण वर्णन केलेलं. शिष्य गुरुचा सदैव सासंगजी गुरु शिकाच्या दृष्टी माझी सोने माती एक समान. गुरु शिकाला एक सारखे सासंगजी गरीब असो किंवा धनवान. पुन्हा ते संपूर्ण त्याच्यामध्ये वर्णन केलेले. गेले जो आयशा शिष्याचे दर्शन होईल रे त्याचे कल्याण. म्हणे अवतार अशा गुरुशिकावरून ओवाळणे माझे प्राण. म्हणजे जे हे बनायचं आहे, जी सहजता आहे ना, ती सहजता हा भाव आहे. असा एक भाव आहे ना की ज्या भावनेमध्ये कोणतीही उपाधी नाही. इतकी उपाधी नाही ना, ते प्राप्त झाले याची पण जाणीव नाही. इतकी ती सहजता आहे. ती सहजता आहे ना, शब्दात वर्णन पण करून सांगता येत नाही. त्याचा कितीही शब्दात त्याला ज्ञानोबा म्हणतात ना, किंबहुना निवृत्ती ठेवील असे जे स्थिती ते काय देव हाती वाचेची या. माझ्या सद्गुरूंनी मला ब्रह्मज्ञान देऊन ज्या स्थितीमध्ये नेलं, ती स्थिती मी वाचेच्या हातात कशी ठेवू, वाचेमध्ये कशी मांडू. वाचेत देता येत नाही म्हणले, कारण वाचा पण एक इंद्रिय आहे आणि ही स्थिती अतिंद्रिय आहे. ह्या स्थितीचा अनुभवच घ्यायचा आहे. ती देता येत नाही, घेता येत नाही, सांगता येत नाही. कसं सांगणार? अनिर्वाच्य आहे. अनिर्वाच्य आहे. मग ती कशा रूपानं आहे? आपल्याच ठिकाणी ती स्थिती प्राप्त झाली असताना सासंगजी आनंदमय अंतःकरण होतं. ती इतकी सहज आहे ना सासंगजी, इतकी सहज आहे ना की जाणीव नेणीव रहित आहे. इतकी ती सहज आहे. म्हणून ज्ञानोबांनी फार सुंदर दृष्टांत दिला या स्थितीविषयी शास्त्रामध्ये. ज्ञानोबा म्हणतात सासंगजी 18व्या अध्यायामध्ये पण एक प्रमाण सुंदर दिलं. म्हणले की न सांगणेवरी बाळापतीची रूप करी, बोल निमाले विन निमाली अचर्चा. ज्ञानोबा काय म्हणतात माहिती आहे का की एक खुंटीला, तुम्हाला माहित आहे की मागं पण दृष्टांत दिला होता की बरेचशीच कपडे सासंगजी अडकवले होते आणि सासंगजी एक नववधू सासंग त्या काळामधला दृष्टांत ज्ञानोबांनी दिलेला. तिचा एक लहान दीर होता
आणि दुपारच्या वेळेमध्ये सासंगजी बऱ्याच खेळ खेळत होते सोंगट्यानं वगैरे. तर एकदा सहज सासंगजी असा प्रश्न निर्माण झाला, म्हणजे की भाऊजी आपण प्रत्येक वेळी आपण अनेक प्रकारे खेळ खेळतो, आज आपण कपडे ओळखून सासंगजी खेळ खेळूया. ठीक आहे म्हणले. तो लहान धीर म्हणला, वहिनी मी असं करतो, मी ज्या कपड्यावरती बोट ठेवीन ना ती कुणाची कपडे सांगायची. ठीक आहे म्हणले. सासूबाई पहिल्या कुंटेवरती सासूबाईंचं लुगडं होतं, त्यानं बोट ठेवला. म्हणले वहिनी कुणाचं आहे हे कपड, हे कपडे कुणाचे आहेत? त्याने सांगितले म्हणले सासूबाईंचे. दुसऱ्या कपडे सासऱ्यांची होती, बोट ठेवला. विचारले कपडे हे कुणाचे आहेत? तर म्हणले सासऱ्यांचे आहेत. तिसऱ्या कपड्यावरती बोट ठेवला. म्हणले भाऊजी तुमचे आहेत. तिसऱ्या सासून कपड्यावरती बोट ठेवला. म्हणले हे साडी माझी आहे. पाचवी कपडे जी होती ना ती तिच्या पतीची होती. आता तिच्यावरती बोट जेव्हा ठेवलं त्या दिरानं, तेव्हा विचारलं दिरानं की वहिनी सांग म्हणलं आता ही कपडे कोणाची? तिनं फक्त ती बघितलं आणि काहीही बोलली नाही. अतिशय लाजली आणि खाली मान घातली. जेव्हा तिनं खाली मान घातली तेव्हा दीर ओरडू लागला, वहिनी ओळखलं? म्हणजे ओळखलं, दादाची कपडे, दादाची कपडे. आता ज्ञानभर प्रमाण देतात 4 कपड्याचं ज्ञान वाचेनं करून दिलेलं आहे, पण 5व्या कपड्याचं ज्ञान वाचा कुंठीत झाली तरी पण दिराला कसं कळलं की ही कपडे तिच्या पतीचे आहेत? कारण वाचा जरी कुंठीत झाली असली तरी तिची स्थिती सांगून गेली लाजण्याची की ती कपडे तिच्या पतीचे आहेत. तसं सहस्थिती शब्दात देता येत नाही. तुमच्या सहवासामध्ये सासंगीची जो आनंद उत्पन्न होतो, ज्या आनंदामध्ये सेवा घडते, ज्या आनंदामध्ये सहज व्यवहार घडतो महापुरुषाशी, त्या व्यवहारातून त्या स्थितीतून कळतं की हा महात्मा सहज आहे. बरं, ह्या स्थितीचा अवडंबर पण करता येत नाही. कारण ही स्थिती जरी मुद्दामून आणण्याचा प्रयत्न केला, त्याचं नाटक जरी करण्याचा प्रयत्न केला तरी ती सत्य असल्यामुळं तिचं नाटक होऊ शकत नाही. का नाटक होऊ शकत नाही? कारण सासंगजी हृदयामध्ये जे असतं ते इंद्रियामध्ये उगवत असतं. ज्ञानोबर म्हणतात हृदयाची ज्ञाने देही उमटती चिन्हे. समजा एखाद्यानं मूग पेरल्यात, मका नाही उगवणार. ज्ञानोबर म्हणतात तसं ही जी स्थिती आहे, हे जरी पंडितानं एखाद्या वाचून शास्त्रामध्ये तो आणण्याचा प्रयत्न केला, जगण्याचा जरी प्रयत्न केला तरी काय होणार? सासंग प्रतिकूल परिस्थितीला ती स्थिती दिसणारच नाही. बरं, ही सहस्थिती आहे ना, हिचा अनुभव कधी येतो माहिती आहे का? हिचा अनुभव अनुकूल परिस्थितीमध्ये येत नाही, हिचा अनुभव प्रतिकूल परिस्थितीमध्ये येतो. आपल्या मनासारखं सगळं घडत असताना या स्वस्थितीचा अनुभव येत नाही. आपल्या मनाच्या विरोधात जेव्हा घडेल प्रपंचामध्ये, अशा विरोधामध्ये घडलेल्या स्थितीमध्ये जर स्टेबलता राहिली तर तिथं त्याचा अनुभव घेता येतो की सहज आहे की नाही. जसं युद्धाचा प्रसंगामध्येच कळलं की सासंगजी काय कळलं, युद्धाचा प्रसंग का निर्माण केला. जर अर्जुन सासंगजी जर रणांगणामध्ये गेला नसता, महलात राहिला असता, ऐश्वर्यात राहिला असता, तर त्याला वाटलं नसतं की ब्रह्म जाण्याची आवश्यकता आहे. त्याला वाटलं नसतं की मी करताय, त्याला वाटलं नसतं की ब्रह्म जाणून घ्यावं. परिस्थिती कशी निर्माण केली? प्रतिकूल परिस्थिती निर्माण केली. कशी निर्माण केली? युद्धाची सासंगी भडका उठला आणि दोन्ही सैन्याच्या मध्येच रथ जेव्हा नेऊन उभा केला. इतकंच नव्हे, जेव्हा आपले आपतेष्ट पाहिले की ज्यांना मारायचंय ते सगळे गोत्र माझेच आहेत, गुरु आहेत माझे, चुलत भाऊ माझे आहेत सासंगजी, ज्यांच्या अंगा खांद्यावरती मी लहानाचा मोठा झालो, हे सर्व दृश्य पाहिलं. दृश्यानं सासंगजी काय केलं? सासंगजी दृश्यानं काय केलं? सासंग दृष्ट्याला जागवलं. आणि मग तो सासंगजी प्रतिकूल परिस्थितीला म्हणू लागला, देवा यांना मारण्यापेक्षा भीक मागून खाल्लेली बरी. म्हणजे सहज त्याचा अनुभव आहे ना, अनुकूल परिस्थितीला नाही आहे, प्रतिकूल परिस्थितीला आहे. म्हणून प्रपंचामध्ये दुःख असलं पाहिजे, असं प्रपंचामध्ये अडचणी असल्या पाहिजेत. आपण काय करतो? अडचणी येऊ नये म्हणून सासंगजी परमार्थ करतो. अडचणी येऊ नये म्हणून परमार्थ नव्हे, अडचण जरी आली तरी त्याच्यामध्ये मला सहज राहता यावं याच्यासाठी परमार्थ पाहिजे. कारण का संतांनी म्हटलेलं आहे सासंगजी, तेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेवीने आनंदे तैशीची राहावी, चित्ते असू द्यावे समाधान.
वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहवा संसार देवा पाय. आता इथं पण सहस्थितीचं वर्णन केलेलं आहे सासंगजी. भक्त असं नाही म्हणत सासंगजी ठेविले आनंद तैशीचे राहावे. भक्त कधी तक्रार करत नाही, कारण तो सासंगजी भक्त कसा असतो, विभक्त नसतो. सकाम भक्त तक्रार करणार, निष्काम भक्त कधी तक्रार करणार नाही, कारण तो निष्काम असतो. सासंगी तो सहस्थितीमध्ये असतो, त्याला काय नसतं. काय पण ठेवा माताजी, जसं तुम्ही ठेवू शकता तसं, माझी काही तक्रार नाही. फक्त एक करा, कोणत्याही परिस्थितीमध्ये मला तुमच्या चरणापासून दूर ठेवू नका, मला नामस्मरणापासून दूर नेऊ नका, सत्संगापासून दूर नेऊ नका माताजी. मग तुम्ही जसं ठेवशील ना तसं मी राहण्याचा प्रयत्न करेन. सासंगजी म्हणून म्हणले ठेविले अनंत तैशीचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. सासंगजी वाहिल्या उद्वेग, जर त्या परिस्थितीचा उद्वेग केला, माझ्याच पाठीमागे असं का लागलंय, एवढी मी सत्संग करतोय तरी मलाच का भोगावं लागतंय, एवढी दुःख का, एवढ्या यातना का, असं जर मी उद्वेग वाहिला तर संत म्हणतात वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, त्यानं दुःख वाढत जाणार म्हणजे कमी होणार नाही. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. जे मी म्हणतात ना, संत काय सांगतात, जे जे भोगावं लागले ते आपल्या पूर्व सुकृताचं फळ आहे. म्हणून प्रमाण दिलं की तुका म्हणे घालू तयारी भार. तिथं भार म्हणलंय, तिथं आधार म्हणलंय. सासंगजी तिथं भार टाकायला सांगितलंय, तिथं आधार घ्यायला सांगितलंय. सांगणे एकच आहे सासंगजी, भार टाकला काय आणि आधार घेतला काय. सासंगजी भार टाकता येणार म्हणून आधार घ्यावा लागला, कारण कसं आहे, जीव दशा अशा आहे, द्यायचं माहित नसतं, घ्यायचं माहित नसतं. जीवाचा सगळ्यात मोठा अवगुण काय माहिती का, द्यायला काय, द्यायचं भावना नसते, घ्यायची भावना असते. म्हणून त्या काळामध्ये द्यायला सांगितलं. आताच्या काळात फास्ट युग आहे, मिस कॉल देखील त्याला पाडता येत नाही. सासंगजी एक असं आहे की मिस कॉल इतका सूक्ष्म असतो की उचलता पण येत नाही, इतकं सासंगीची कंजेस्टेड जीवन आहे. म्हणून माताजीने बदल काय केला, म्हणले देता येत नाही ना, म्हणले घ्यायला तर शिक. मग इथं तुका म्हणे घालू तयारी भार, भार घाल म्हणले, मग घालायची तयार नाही, मग घ्यायला तर शिक म्हणले, आधार घे म्हणले. म्हणजे किती विचार केलेला आहे. म्हणून म्हणजे सुरुवातीला सांगते, गुरुचं वचन आहे ना कधीही सामान्य नसतं, आणि त्याला सामान्य कधी मानायचं नसतं. सासंग फार मोठं गुह्य त्याच्या वचनात असतं. फार म्हणजे शब्द नाहीत की त्या काय त्याच्यामध्ये गुह्य असेल सासंगीची. म्हणून ही स्थिती आहे ना, हलकं होत जायचं हळूहळू, पण ते आपण हलकं व्हायचंय. कोण करणार नाही, गुरु पण करणार नाही हलकं तुम्हाला. सासंग मला आठवतं, 10 वर्षापूर्वी एकदा मोहनजी गुंडूंचं टूर होतं, आणि नावरसवाडीमध्ये मुक्कामला असायचे. महात्मा टूर करून यायचे, मुक्कामला असायचे. मोहनजी गुंडूने एक गोष्ट सांगितली. एकदा काय झालं का, पत्रकारांनी बाबाजींना प्रश्न केला. म्हणले बाबाजी, हमने बहुत बार देखा है कि आप हमेशा कपड़े सफेद पहनते हो, सफेद कपड़े रहते हैं, और माताजी कभी कभी तो रंग बिरंगे कपड़े पहन लेते हैं, आप उनसे एक क्यों नहीं कहते कि वो भी सफेद कपड़े पहने. तो बाबाजीने सांगितलं की हमारा, म्हणजे आमच्या मिशनचा म्हणजे दुसरा प्रण आहे, तिसरा प्रण आहे, म्हणजे किसी के खान पान पर आपत्ती नाही करणे. आता हे जेव्हा बाबाजींनी सांगितलं तेव्हा मोहनजी गुंड सांगत होते की सद्गुरू म्हणले किती सहज आहे बघा. म्हणले ज्या धर्मपत्नीवरती आपला अधिकार आहे, विचार करा, तिच्या पण कोणत्याही सासंगीची जीवन जगण्याच्या सासंगीची शैलीमध्ये हस्तक्षेप करत नाही. तसा अधिकार आहे. माताजीनं बाबाजी सांगू शकले असते की पत्रकारानं मला असा प्रश्न केला आणि तुम्ही पण माझ्या बरोबर असताना पांढऱ्या साड्या नेसत जावा, पण नाही आहे. गुरु इतका सहजतेमध्ये आहे, तो कुणाला बंधन करत नाही. तेव्हा मोहनजी गुंडून सांगितलं, म्हणले जिच्यावर अधिकार आहे तिला पण म्हणले हा बंधनात घालू शकत नाही, म्हणले हा पत्नीला बंधन करू शकत नाही, म्हणले भक्तांना बंधन कसं करेल. या गुरुचरणावरती स्वतः शहाणं झालं तरच होता येतंय, नाहीतर गुरु पण शहाणं करत बसणार नाही, कारण तेवढा वेळ पण नाही गुरु. सासंगीत इथं स्वतः शहाणं व्हायचं, आणि ते शहाणपण आहे ना सासंगीत जी पूर्ण घटाकडेच प्राप्त होणार. शब्दानं कधी परिणाम झाला नाही आजपर्यंत.
स्थितीचाच परिणाम आहे. शब्द आहेत ना संगतजी, साधन आहेत त्या स्थितीपर्यंत जायचे. शब्द नेऊ शकत नाही, भावच नेऊ शकतो, स्थिती नेऊ शकतो. एखाद्याच्या स्थितीचा परिणाम जास्त होतो. अमृतपालजींच्या स्थितीचा परिणाम झाला सासंगीची. केवढी सहजता होती त्यांचं बसणं उठणं. सासंगीची एक पूर्ण घट असतो ना, त्याच्या स्थितीचा परिणाम आपल्यावरती होत असतो. म्हणून तर संतांचा संघ सांगितलेला. ह्याच्यात सगळ्यात सोपी सासंगीची गोष्ट ही सांगितली सासंगीची, की ही सगळी सहस्थिती जरी एवढं आकलन करून घ्यायला एवढी जरी अवघड असली ना, तरी एक गोष्ट आहे सासंगीची, सगळ्यात सोपं साधन मिश्रांना दिलेलं आहे. ते म्हणजे काय माहिती आहे का सासंगीची, अपूर्णत्वाला पूर्णत्व द्या. हो, पूर्णत्व द्या सासंगीची. इतकं पूर्ण द्या ना, जो मान गुरुला देतो ना आपण, तो सासंगीची संगतला द्या. सगळ्यात सोपं सहस्थितीमध्ये जायचं असेल तर अगदी राहू देते शास्त्र प्रमाण सासंगीची करून बघूया प्रॅक्टिकली. सासंगीची जे स्थान सद्गुरूला आहे ना सासंग, ते महापुरुषांना इतका आनंद उत्पन्न होतो त्याच्यामध्ये. सासंगीची खूप आनंद होतो. अनेक गोष्ट करायची. आपल्याला आपण कुणाच्या उपाधीत अडकायचं नाही, आपल्यामध्ये कुणाला अडकून द्यायचं नाही. एवढं जमलं ना, सहजता येते सासंगीची, सहजता येते सासंगीची. मग हे सर्व गोष्टी आहेत ना सासंगीची, याला एकच गोष्ट कारण आहे, तपस्या. किंवा याला साधना कमी पडते साधना. साधनेविषयी चर्चा कुठं होत नाही सासंगीची. साधनेविषयी चर्चा झाली पाहिजे, या स्थितीविषयी चर्चा झाली पाहिजे. ही स्थिती प्राप्त करण्यासाठी काय करता आलं पाहिजे, तोडगा कोणता काढता आला पाहिजे. जसं प्रपंचाला एकत्रित आल्यानंतर 4 माणसं एकत्रित आले ना, प्रपंचावरती बोलतात. आज किती महागाई आहे, सॅलरी किती कमी आहे, कसं भागायचं, तेल किती वाढलं, पेट्रोल किती वाढलं. बघा ना सासंगीची, विचार करा, महागाई कुठं गेली, कितीच्या काय महागाई गेली. पुन्हा दुसरी गोष्टीकडे सासंगीची अनेक गोष्टी प्रपंचामध्ये चर्चा होतात. प्रपंच एकत्रित, अनेक 4 जीव एकत्रित आले ना, प्रपंचाच्या स्थितीविषयी चर्चा होते. तसे सासंगीची जसे महापुरुष एका ठिकाणी आले ना, तर एकाच गोष्टीवरती चर्चा व्हावी. ती म्हणजे कोणती, साधनेवरती चर्चा व्हावी. कशी साधना बळकट करता येईल, जे वचन आले ना त्या सहस्थितीचा अनुभव कसा घेता येईल. सासंगीची याच्यावरती निरंतर फोकस करता आलं पाहिजे, याच्यावरती सासंगीची केंद्रित राहता आलं पाहिजे. सासंगी या सर्व गोष्टी, 2 गोष्टीचा समन्वय आहे. एक ज्ञान आणि दुसरं भक्ती. या दोन्हींचं मिश्रण सहस्थिती आहे सासंगीची. आणि ती सहस्थिती सासंगीची प्राप्त होण्यासाठी निरंतर प्रयत्न केला पाहिजे. सत्संग केली पाहिजे, सेवा केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. आणि ही गोष्ट आहे ना सासंगीची, 2 गोष्टी आहेत. एक ज्ञान अन्वय, ज्याला म्हणतात व्यतिरेक शब्द वापरलेला. हो, ह्या ज्ञानानं व्यतिरेक करायचा म्हणलं, कसा व्यतिरेक करायचा. कधीतरी आपण एकांतामध्ये बसलो असतो, जेव्हा एकांत असतो ना, तेव्हा आत्मचिंतन करायचं. सासंगीची आत्मचिंतन करायचं की ह्या पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, 5 विषय 20, मन बुद्धी चित्त अहंकार 24 पुन्हा 3, असं करून जेव्हा सासंगी 35 होतात आणि 36वा मी आहे. सासंगीची 36वा मी आहे. विचार करा, याला व्यतिरेक म्हणतात. आत बसल्यानंतर सासंगीची कोण आहे मी, खरंच या देहामध्ये नेमका मी कोण आहे, मी कुठं आहे. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान होतं. कुणाला झालं ज्ञान, याचं चिंतन सासंगीची करणं म्हणजे व्यतिरेक सासंगीची. आणि हे चिंतन, ह्याला भक्ती अन्वयमध्ये सासंगीची जे आत आहे तेच बाहेर आहे. आत आणि बाहेर एक होणं सासंगीची, याला शास्त्रकारांना सहस्थिती म्हणलेलं आहे. म्हणून 18व्या मध्ये ओळी घातली, एरवी तिजी ना चौथी, पहिली ना सरती, परी माझ्या सहस्थिती भक्ती नाम. अर्जुना, माझी सहस्थिती प्राप्त होणं, प्रपंचामध्ये समाधानी राहणं, संतुष्ट राहणं. सासंगीची इच्छा म्हणतात ना की काय, एक सुंदर खूप उदाहरण सांगितलेलं आहे. म्हणतात की ज्ञानोबराया, काय प्राप्त व्हावाची इच्छा नाही आणि प्राप्त वस्तूची जाणीव नाही. अशी जी सहजता आहे सासंगीची, अशा सहजतेमध्ये गुरुसिक असतो. अशी सहजता भक्ती आहे. या सहजतेमध्ये येण्यासाठी निरंतर सासंगीची दास भावनेचा आधार घेतला पाहिजे, निरंकार परमात्म्याचा आधार घेतला पाहिजे, ह्याच्याशी अनुसंधान ठेवलं पाहिजे, गुह्य अंतकरणात ह्याच्याशी बोललं पाहिजे, महापुरुषांची सेवा केली पाहिजे, सत्संग केली पाहिजे, सत्संगला वेळ महत्व दिलं पाहिजे. सासंगीची
आपण काय करतो, एखादा कार्यक्रम झाला ना दुसऱ्या कार्यक्रमाला महत्व देत ना, आता उपस्थिती किती कमी. असं नाही सत्संगाची जीवनात सर्वात मोठं सत्संगाचे स्थान आहे ना सत्संग. सत्संगाला अनन्यसाधारण महत्व आहे सत्संगात. विचार करा, 3 मुलींचे लग्न झाल्यानंतर मध्ये थोडा वेळ होता, तेव्हा बाबाजी म्हणले चला म्हणले आटपा लवकर, सत्संग वाट बघायला म्हणले. बाबाजी त्या तिथून लगेच संगतमध्ये आले. म्हणजे बाबाजींनी पण संगतला किती महत्व दिलं जीवनामध्ये. सत्संगाची अनन्यसाधारण महत्व आहे सत्संगला. वेळेत सत्संग, वेळेत नामस्मरण, वेळेत साधन आणि निरंतर सत्संगाची साधना बळकट करण्याचा प्रयत्न करा. सत्संगाची आणि साधना बळकट करून, सेवा करून, भक्तिभाव वाढून, आपला हे लोक सोयला करून सहतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. प्रेमाने बोला समजा.